नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा नगर परिषदेकडून जादा कर वसुलीबाबत युवा नेते अमोल बाबर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कर मर्यादेत वसूल करावा अशी मागणी प्रशासन व आमदार सुहास बाबर यांच्याकडे केल्याचं सांगितलंय। नगर परिषदेने मागच्या वर्षी चतुर्थ कर आकारणी संदर्भात स्थापत्य सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला चतुर्थ कर आकारणीचं जे काम आहे, आपले प्रॉपर्टी मोजणीचं आणि त्याचे कर आकारणी करण्याचं हे काम मागच्या वर्षी स्थापत्य कंपनीला दिलेलं होतं। ते कर आकारणी करत असताना आम्हाला असं सांगितलं होतं की 10% करवाढ होईल। नगरपालिकेच्या प्रशासकांना किंवा प्रशासनाने असं सांगितलं 10% करवाढ होईल। त्याप्रमाणे त्या कंपनीला टेंडर मिळालं स्थापत्याला, त्याची मोजणी पूर्ण झाली आणि ज्या वेळेला आता कराच्या पावत्या आल्या त्यावेळेला 30% 200% पण करवाढ झाली पावत्या लोकांना। ही गोष्ट आम्हाला पहिल्यांदा वैभवता निदर्शनास दिली। पुन्हा ते कर पावत्यांचं वाढ आल्यानंतर भालचंद्रबाईंनी 3 अर्ज दिले नगरपालिकेत, स्वतः त्यांनी 3 अर्ज दिले। मग त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही पुन्हा प्रशासनाला विचारलं की नेमकी काय हे आहे। आम्ही त्या सगळ्या बाबी सर्व आमच्या लोकांनी त्या प्रशासनाला जाणवून दिल्या की ही जी करवाढ झालेली आहे अन्यायकारक आहे, पूर्णतः चुकीची आहे। 300% 200% अशापर्यंत करवाढ करणं हे अपेक्षितच नव्हतं। करवाढ नगरपालिकेला उत्पन्न मिळण्या दृष्टीनं करणं गरजेचं आहे, परंतु कितपत असावी त्याला मर्यादा नाहीत। त्यामुळं आमची मागणी अशी होती की ती करवाढ रद्द झाली पाहिजे। ही मागणी आम्ही काल आमदार सुहास बाबांना सांगितली। त्याच्यानंतर आमदार साहेबांनी नगर विकास खात्यात फोन केला आणि तोंडी कालच्या काल तो सगळा जो करवाढीचा जो भाग आहे तो पूर्ण थांबवण्याचा आदेश तोंडी आलेला आहे आणि एका आठवड्यात ही करवाढ पूर्णपणे रद्द करून सुहास बाबर आपल्या नगर विकास खात्याकडून घेतील। परंतु माझी मागणी दुसरी पण त्यात अशी आहे की जे स्थापत्य कंपनीला काम दिलेलं आहे त्या कामाचे मी माहिती काल घेतली तर ते 30% त्यांना टेंडर मधले पैसे दिले, तर त्यांनी चूक केली असल्यामुळं त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्या पुढचे पैसे ठेवले आणि ते ब्लॅकलिस्ट करावे अशी मागणी त्या मागणी आमची प्रशासनाने मान्य करावी आणि आपली जी करवाढ केलेली आहे ती पूर्ण रद्द करावी आणि रद्द केलेली करवाढ लोकांनी पण समजून घ्यावी, इथनं पुढे त्या कराने कुठलेही पैसे भरू नयेत। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।